समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। कराड तालुक्यातील इंदोली येथे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या धडकेत 19 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत उमरेड चोरे रस्ता तब्बल 8 तास रोखून धरलाय। निष्काळजी ट्रॅक्टर चालक आणि रुग्णालयाकडून वेळेत योग्य उपचार न झाल्यामुळेच युवकाचा जागीच जीव गेला असा आरोप करत ग्रामस्थांनी ऊस वाहतूक पूर्णतः बंद पाडली। आंदोलनादरम्यान काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। उशिरापर्यंत आंदोलक, ग्रामस्थ आणि पोलीस घटनास्थळी थांबूनच होते। या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या युवकाचे नाव वेदांत सुनील मोरे, वय 19, राहणार इंदोली असे असून त्याचे वडील सुनील मोरे हे किरकोळ जखमी झाले आहेत। वेदांत हा गेल्या 2 महिन्यांपासून कोरेगाव येथील एका खाजगी कंपनीत काम करत होता। मंगळवारी सुट्टी असल्याने तो वडिलांसह दुचाकीवरून घरी येत असताना इंदोली हद्दीमध्ये ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली। या धडकेत वेदांत रस्त्यावर कोसळला आणि ट्रॅक्टरचे चाक त्याच्या अंगावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला। उपचारादरम्यान त्याचा गुरुवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला। ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी सुमारे 11 वाजता 2 ट्रॉली जोडलेला ट्रॅक्टर भरधाव वेगाने जात होता। ट्रॅक्टर चालक मोबाईलवर बोलत मोठ्या आवाजात स्पीकर लावून वाहन चालवत असल्याने त्याचे नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक बसली। इंदोली परिसरातून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या ऊस वाहतुकीत ओव्हरलोड, भरधाव वेग आणि निष्काळजीपणा यामुळे वारंवार अपघात होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। अपघातानंतर ग्रामस्थांनी तात्काळ उमरेड पोलीस आणि जयवंत शुगर कारखाना व्यवस्थापनाला माहिती दिली। गंभीर जखमी असलेल्या वेदांतला तातडीने पुणे येथे हलवावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती। मात्र कारखाना प्रशासनाने तसे आश्वासन देऊनही वेदांतला पुणे येथे न हलवता कराड येथील कृष्णा रुग्णालयातच उपचार सुरू ठेवण्यात आले। योग्य वेळी पुणे येथे हलवले असते तर वेदांतचा जीव वाचू शकला असता, असा संतप्त आरोप ग्रामस्थांनी आंदोलनादरम्यान वारंवार केला। वेदांतचा गुरुवारी सकाळी सुमारे 10 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची बातमी कळताच इंदोलीतील नागरिक आक्रमक झाले। सकाळी 11 वाजता इंदोली चोरे रस्त्यावर जयवंत शुगर कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक रोखण्यात आली। सायंकाळी 6 वाजेपर्यंत ग्रामस्थांनी रस्त्यावर ठिय्या मांडत मृत युवकाच्या कुटुंबियांना तात्काळ नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय आंदोलनात मागे न घेण्याची ठाम भूमिका घेतली। या आंदोलनात पैलवान नयन निकम, मधुकर रावते, बाबासो निकम, योगेश निकम, विजय निकम, सुरेश लोकरे यांच्यासह शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते। कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक MD यांनी घटनास्थळी येऊन चर्चा करावी अशी ही मागणी करण्यात आली। दरम्यान उमरेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी बंदोबस्तासाठी उपस्थित होते। आंदोलनादरम्यान पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये काही वेळा शाब्दिक चकमक झाली, मात्र ग्रामस्थ आपल्या मागण्यांवर ठाम राहिले। या घटनेमुळे ऊस वाहतुकीला बेफिकिरी, कारखाना प्रशासनाची जबाबदारी आणि रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून मृत युवकाच्या कुटुंबियांना न्याय मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे। नाही बरोबर आहे, पहिलवान नाही, पहिलवान खरंच आहे, पहिलवान जबाबदारी जाती नाही देऊ। भाऊ उठा एक मिनिट, काय म्हणला तो माणूस? तुम्ही पण होता माझ्या शेजारी? ठरले की त्याला पुण्याला न्यायचं म्हणून तुम्ही फोन लावून विचार त्यांना, ठरले का नाही पुण्याला न्यायचं म्हणून? आता पोराला इथे ट्रीटमेंट केला, पोरगा दाखवलं, कोण जबाबदार त्याला? आणि कसं आहे म्हणे मी जबाबदारी घेतो, विचारा त्याला पुण्याला न्यायचं म्हणून। अहो त्याला विचारा साहेब तुम्ही, त्याला बोला गावाला 100 माणूस आहे। ठाणेकर साहेबाला विचारा तुम्ही फोन करू, मनाचं नाही सांगत तुम्हाला साहेब। ती जी वस्तू जी घडली त्या माणसाचे एक ठाणेकर साहेब आम्ही 10-12 जण असताना ती घडली, त्याला पुण्याला पाठवायचं, त्याचा लागेल तो खर्च मी द्यायला लावतो, मग किती म्हणलाय तो
साहेब म्हणजे मला आणून लिखी दे. साहेब त्याने साहेबांना बी लिखी दिलं नाही. हो, मी पण होतो. हा, काय झालं सांगा. साहेब नाही म्हणले, तो माणूस जो आला होता ना कारखान्याचा, तो काय म्हणला तुम्ही कुठं हलवायचं तिथं हलवू द्या. तुम्हाला फोन आला जबाबदारी कोण घेतो म्हणलं सांगा, तुम्ही विषय सोडून देतो. तो माणूस म्हणला होता ते बिलाची जबाबदारी मी घेतो. कोण? ठाणेकर साहेब काय म्हणले सांगा. कारखान्याचा माणूस म्हणून अहो, होता. ठाणेकर साहेब काय म्हणले सांगा तुम्ही. ठाणेकर साहेबांच्या शेजारी मी पण उभा काय होतो. खोटं बोलताय दादा. खोटं नाही. तो आम्ही कशाला माणूस खोटं तुम्हाला बोलणार? एवढं खोटं बोलणार. अहो ऐका, अहो ठाणेकर साहेब म्हणजे मी जबाबदारी घेतो. अहो ते बिलाची जबाबदारी तो म्हणून तर मी घेतो कारखान्याचा माणूस. अहो तुम्ही ठाणेकर साहेबांना फोन लावा. सगळी वेगळी आपण एकच वेगळा हा वेगळं होऊ शकत नाही. मी सांगतो तुम्हाला. अहो घडलंय आमची एकच. बाकीचे लोक पण तो कारखान्याचा माणूस आहे ना, त्याला बोलवायला सांगितलं. हो पैलवान, तो जो म्हणला ना त्या दिवशी, इथनं तुम्हाला एवढं पण सांगितलं होतं, इथनं रेफर करतील आणि तिथं तुम्हाला फोन नंबर घ्या. आता बिल तिथं कोण भरणार ही पण आपली चर्चा झाली होती. केलं का रेफर केलं का? आता तो माणूस कोण आहे कारखान्याचा, तो त्याशी आला होता. आता आज आला का देऊ. त्याला मी सांगितलं आता तो इथं पाहिजे, त्याला सांगितलंय. आता तो शब्द येणार होता. अपघात झाल्यानंतरची पहिली प्राथमिकता काय असते की व्यक्तीवर उपचार होणं. यापाशी नंदीवरच्या पालापाशी आमच्यातला एक मुलगा एक्सपायर झाला आहे. ते ट्रॅक्टर खाली गेला आहे. ते एका ट्रॅक्टर गेला आहे पूर्ण. परवा दिवशी काय झालं, नंदीवाल्याच्या पालापाशी आपल्या इथं एक पोरगा ट्रॅक्टर खाली गेला. त्यावेळी त्यांनी काय नेलं, त्याला कृष्णला हॉस्पिटलला नेला. हॉस्पिटलला नेल्यानंतर उमरज पोलीस स्टेशनचे ठाणेकर साहेब आणि 3-4 कॉन्स्टेबल आले होते. त्यांच्या देखत काय झालं की बाबा साहेब काय म्हणले, केस बीस काय करू नका, जाऊन ते विषय संपवून टाकू आपण, त्याचा काय असली खर्च देऊ म्हणल्यानंतर दवाखान्यात काय सांगितलं, त्याला पुण्याला हलवा, इथं काय ते ट्रीटमेंट होणार नाही असं कृष्णाला सांगितल्यानंतर त्याला खर्च करायला लागतो म्हणल्यानंतर त्याने ट्रीटमेंट तिथंच केली. कृष्णाला झाली आणि ते पोरगा आता त्या तिथं ट्रीटमेंट न झाल्यामुळं व्यवस्थित ते दाखवलं गेलंय. प्रतिनिधी अतुल अडसूळ पाटील, प्रवीण कांबळे. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.